मग मी काय विचार केला, एका मॉडेल आन्सर पेपर मध्ये हे तू जर तुझ्या मनाने विचार केला, तुझ्या विचाराचा मी जीवच घेईन. मी परत सांगतोय, डोकं लावायचं नाही. आपल्या देवाने थोडंच डोकं दिलंय, तेवढं डोकं फक्त पाठ करायला वापरा, बाकी डोकं लावू नका. कळलंय? मग असं ते एकदा एका ठिकाणी मी असं बघितलं सर, मग एका नोट्स मध्ये मी असं बघितलंय, आणि बुक मध्ये तर असं, तू काशी कर. कळलंय? तू एवढं जेवढं दिलंय तेवढं कर, आणि तुला जर 70 नाही पडले मग मला सांग. कळलंय? बाकी स्वतःचं काही डोकं लावू नको. सो व्हेरी गुड इव्हिनिंग अँड वेलकम टू एरो कम्प्युटर अकॅडमी. लास्ट लेक्चर मध्ये आपण बॅच ऑपरेटिंग सिस्टम पाहिली होती. आठवतंय? आपण दोन कन्सेप्ट कव्हर केले, एक म्हणजे फंक्शन्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम आणि सेकंड म्हणजे बॅच ऑपरेटिंग सिस्टीम. मग बॅच ऑपरेटिंग सिस्टीमचा आपण एक ड्रॉबॅक पाहिला होता. बॅच ऑपरेटिंग सिस्टीमचा एक ड्रॉबॅक, काय ड्रॉबॅक आहे? हा, सीपीयूचा जो आयडलनेस आहे तो जास्त आहे आणि थ्रूपुट कमी आहे. व्हॉट इज मीन बाय थ्रूपुट? थ्रूपुट म्हणजे काय? नंबर ऑफ जॉब्स किंवा प्रोसेसेस एक्झिक्युटेड पर युनिट टाइम. समजून घ्या. सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आपण अजून एक बघितला, तो म्हणजे कोणता? थ्रूपुट. थ्रूपुटचा अर्थ काय होतो परत बघा. व्हॉट इज मीन बाय थ्रूपुट? थ्रूपुट म्हणजे नंबर ऑफ जॉब्स एक्झिक्युटेड पर युनिट टाइम. एका पर्टिक्युलर टाइम मध्ये किती नंबर ऑफ जॉब एक्झिक्यूट होतात याला म्हणतो आपण थ्रूपुट. मग आता थ्रूपुट कधी जास्त असेल लक्षात घ्या, सीपीयू आयडलनेस आणि थ्रूपुट याचा इनव्हर्स प्रोपोर्शन आहे. म्हणजे काय? जर आपला सीपीयू आयडल असेल, जर आपला सीपीयू आयडलनेस जर वाढला तर याचा अर्थ काय होईल? आपला जो थ्रूपुट आहे हा थ्रूपुट काय होणार बाळांनो? डिक्रीज होणार. काय होणार? डिक्रीज. म्हणजे काय? सीपीयू आयडल असेल, जास्त वेळासाठी सीपीयू आयडल राहिला, याचा अर्थ नंबर ऑफ जॉब कसे होतील? कमी एक्झिक्यूट होतील. आणि नंबर ऑफ जॉब जर कमी एक्झिक्यूट झाले तर याचा अर्थ थ्रूपुट काय होणार आहे? डिक्रीज. हा सगळ्यात महत्त्वाचा ड्रॉबॅक होता. कशाचा बाळांनो? आपल्या बॅच ऑपरेटिंग सिस्टीम. लास्ट लेक्चर मध्ये आपण कोणती पाहिली होती? बॅच ऑपरेटिंग सिस्टम. कळलं? बॅच ऑपरेटिंग सिस्टीम आठवतीये? काय काय पाहिलं होतं सांगा, बोला बोला. युजर्स ऑफ द बॅच ऑपरेटिंग सिस्टम डू नॉट इंटरॅक्ट विथ द ऑपरेटिंग सिस्टीम डायरेक्टली. कळलं? प्रत्येक युजर काय करतो? त्याचा जॉब क्रिएट करतो. कशावर? ऑफलाईन डिव्हाइस, त्यालाच काय म्हणतो आपण? पंच कार्ड. कळलं? त्याच्यानंतर आणि सबमिट कोणाला करतो? ऑपरेटरला. आठवतंय नक्की? मग या ठिकाणी आपण एन नंबर ऑफ जॉब्स पाहिले होते. काय पाहिले होते? एन नंबर ऑफ युजर. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी युजर 1, त्याच्यानंतर युजर 2, युजर 3 अप टू युजर एन. आठवतंय नक्की लास्ट लेक्चर मध्ये? त्याच्या पुढे त्या प्रत्येक युजरनी काय क्रिएट केलं बाळांनो? स्वतःचा जॉब क्रिएट केला. जॉब 1 या ठिकाणी क्रिएट केला, जॉब 2 या ठिकाणी क्रिएट केला, जॉब 3 या ठिकाणी क्रिएट केला, जॉब एन. आता हा जो काही युजर आहे हा आपल्या ऑपरेटिंग सिस्टीम बरोबर डायरेक्टली कम्युनिकेट करू शकत नाही. मग हा काय करतो? त्याचे जॉब प्रिपेअर करतो. हे जॉब कशावर प्रिपेअर करतो? तो ऑफलाईन डिव्हाइस. कशावर प्रिपेअर करतो? ऑफलाईन डिव्हाइस. या ऑफलाईन डिव्हाइसला काय म्हटलं जातं? पंच कार्ड्स. आठवतंय नक्की? पुढे काय केलं जातं सांगा? ह्या जॉब म्हणजे काय? जॉब मध्ये काय काय? प्रत्येक जॉब मध्ये 3 गोष्टी. एक म्हणजे कमांड. ओके चला, कमांड. अजून काय होतं? डेटा आणि प्रोग्राम. या तिघांचा प्री डिफाईन्ड सिक्वेन्स म्हणजे काय? जॉब. हे कोणी डिफाईन करून ठेवलं? आपल्या ऑपरेटिंग सिस्टमनं. मग नंतर हे जे जॉब्स आहेत हे जॉब कोणाला सबमिट केले जातात? आपल्या ऑपरेटरला. याच्यामध्ये कोण असतं या ठिकाणी? ऑपरेटर. या ऑपरेटरला हे सगळेच्या सगळे जॉब काय केले जातील बाळांनो? सबमिट केले जातील. आणि त्यानंतर हा ऑपरेटर काय क्रिएट करणार? त्याच्यापासून बॅचेस क्रिएट करणार. या ठिकाणी त्यांनी सपोज बॅचेस क्रिएट केला, याला म्हटलं मी बॅच 1, या ठिकाणी क्रिएट केली बॅच 2, या ठिकाणी क्रिएट केली बॅच 3. बॅच म्हणजे काय? प्री डिफाईन्ड सिक्वेन्स ऑफ जॉब्स. आठवतंय? बॅच म्हणजे काय? सिक्वेन्स ऑफ जॉब किंवा कलेक्शन ऑफ जॉब्स. आठवतंय नक्की? आणि हे जॉब कसे असणार आहेत? सिमिलर टाईपचे. मग या ठिकाणी सपोज 3 जॉब आहेत. J1 नावाचा जॉब आहे, J3, सपोज इथं J2, J4, इथं J5, J7 असे सगळे जॉब्स आहेत. मग हे जॉब एका बॅच मधून कोणाला दिले जातील? आपल्या कम्प्युटर सिस्टीमला. कम्प्युटर सिस्टीम मध्ये पार्ट कोणता आहे? आपला एक सीपीयू. आणि त्याला काम कोण करायला लावतंय? ऑपरेटिंग सिस्टम. कळले नक्की? मग ह्या ठिकाणी जॉब कसे एक्झिक्यूट होतील? 1 जॉब ॲट अ टाइम. कळलं? जॉब्स आर प्रोसेस्ड इन द ऑर्डर ऑफ सबमिशन. म्हणजे काय? फर्स्ट कम फर्स्ट सर्व. जो पहिला जॉब आला तो पहिले काय होणार? एक्झिक्यूट. अरे कळतंय नक्की? याला आपण म्हटलं जातं बॅच ऑपरेटिंग सिस्टीम. याचा ड्रॉबॅक काय सांगितलाय? सीपीयूचा आयडलनेस जास्त आहे आणि थ्रूपुट हा कमी आहे.
मग सीपीयूचा आयडलनेस जास्त कशामुळे? तर एका वेळेला एकच जॉब एक्झिक्यूट होणार. मग मी तुम्हाला प्रोग्राम दाखवला होता, प्रोग्राम म्हणजे तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितलं होता. आता नेक्स्ट जी ऑपरेटिंग सिस्टीम बघायची आपल्याला, बॅच ऑपरेटिंग सिस्टीमच्या नंतरची ऑपरेटिंग सिस्टीम, ती म्हणजे बाळांनो आपली मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीम. नेक्स्ट कोणती? आपली मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टम. मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टम व्यवस्थित समजून घ्या. बॅच ऑपरेटिंग सिस्टीमच्या नंतर कोणती? आपली मल्टी प्रोग्रामिंग. आता या मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये नक्की काय कन्सेप्ट आहे ऑलरेडी सांगितलंय, पण आता डिटेलमध्ये बघू का, कारण की आपल्याला तो आता समजून घ्यायचंय, पेपरला काय लिहायचंय ते बघायचंय आणि लर्न करायचंय. बॅच ऑपरेटिंग सिस्टीम आणि मल्टी प्रोग्रामिंग मध्ये काय फरक आहे? मल्टी प्रोग्रामिंग मध्ये काय केलं जातं, या ठिकाणी आपल्याकडे एक मेन मेमरी आहे. ही कोणती मेमरी? आपली मेन मेमरी. सेव्हरल जॉब्स आर प्लेस्ड इन द मेन मेमरी. लक्षात घ्या, मेन मेमरी म्हणजे कोणती मेमरी? ज्याला सीपीयू डायरेक्ट ऍक्सेस करतोय. लक्षात घ्या, दोन टाईपच्या मेमरी आहेत, एक म्हणजे मेन मेमरी, दुसरी म्हणजे सेकंडरी मेमरी. जर एखादा जॉब एक्झिक्यूट करायचा असेल तर तो जॉब किंवा ती प्रोसेस ही कशामध्ये असली पाहिजे? आपल्या मेन मेमरी. ही मेमरी कोणती? आपली मेन मेमरी. ह्या मेमरीमध्येच काय असली पाहिजे? आपली जॉब असला पाहिजे किंवा प्रोसेस. नॉर्मली ज्या प्रोसेस स्टोअर केल्या जातात या कशामध्ये स्टोअर असतात? सेकंडरी मेमरीमध्ये. कशामध्ये स्टोअर केल्या जातात? सेकंडरी. लक्षात घ्या, या ठिकाणी फक्त मेन मेमरी असेल असं नाही, या ठिकाणी अजून ह्याच्यापेक्षा मोठी एक असते, ती म्हणजे कोणती? सेकंडरी मेमरी. ही मेमरी कोणती? माझी सेकंडरी मेमरी. जॉब स्टोअर कुठे केले जातात? इनिशियली सेकंडरी. का बरं? लक्षात घ्या, तुम्हाला दाखवताना मेन मेमरी छोटी दाखवलेली आहे, सेकंडरी मेमरी मोठी आहे. अरे बोला, तुम्ही मोबाईल आहे, मोबाईलमध्ये रॅम असते 8 GB 12 GB असते, आणि त्यानंतर तुमच्याकडे काय असते? त्याची मेमरी असते. मेमरी म्हणजे SD कार्ड असेल किंवा सेपरेट मेमरी असेल. ती मेमरी किती असते? बोला, 128 256 512 GB. ती मेमरी कोणती आहे? सेकंडरी मेमरी. मेन मेमरीला आपण अजून एक नाव दिलं, रॅम. कळलं? रॅम म्हणजे ज्याला कोण ऍक्सेस करतंय? सीपीयू. कसा? डायरेक्टली. कन्सेप्ट लक्षात ठेवत चला. सेकंडरी मेमरीला आपला सीपीयू डायरेक्टली ऍक्सेस करू शकत नाही. मग काय करावं लागेल? या सेकंडरी मेमरी मधला सपोज माझ्याकडे जॉब आहे किंवा एखादी प्रोसेस आहे P1 नावाची, हिला मला एक्झिक्यूट करायचंय. कोणाला एक्झिक्यूट करायचंय? P1. एक्झिक्यूट कुठं होणार? सीपीयू मध्ये. पण मग या ठिकाणी माझ्याकडे कोण आहे बाळांनो? या ठिकाणी माझ्याकडे एक सीपीयू आहे. हा कोण आहे? माझा सीपीयू. हा सीपीयू डायरेक्टली या P1 प्रोसेसला एक्झिक्यूट करू शकतोय का? नाही करू शकत. का? कारण की सीपीयू कॅन नॉट डायरेक्टली ऍक्सेस सेकंडरी मेमरी. लक्षात येतंय? सीपीयू कोणाला ऍक्सेस करणार आहे? मेन मेमरीला. मेन मेमरीला आपण प्रायमरी मेमरी पण म्हणतो. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ही जी प्रोसेस आहे ही कशामध्ये पाहिजे बाळांनो? आपल्याला सेकंडरी मेमरी मधून काढून मेन मेमरी मध्ये. कळलंय नक्की? सध्या आपल्याला सेकंडरी मेमरी हा कन्सेप्ट बघायचा नाही. पुढे ऑपरेटिंग सिस्टीमचे आपण फंक्शन बघू, मेमरी मॅनेजमेंट त्या ठिकाणी आपण बघू. मग त्याच्यामध्ये पेज रिप्लेसमेंट अल्गोरिदम आहेत, शेड्यूलिंग अल्गोरिदम, पुढे कन्सेप्ट बघू. आता आपल्याला सेकंडरी मेमरीचा काहीही कन्सर्न नाही, पण फक्त तुम्हाला माहिती असलं पाहिजे की सीपीयू किंवा जो प्रोसेसर आहे हा डायरेक्टली कोणाला ऍक्सेस करणार? मेन मेमरीला. सेकंडरी मेमरीला ऍक्सेस करू शकत नाही. पण नॉर्मली जॉब स्टोअर कुठे केले जातात? सेकंडरी मेमरी. तिथून तो जॉब एक्झिक्यूट करण्यासाठी मेन मेमरी मध्ये आणला जातो, आणि मेन मेमरी मधून एक 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 जॉब कुठं एक्झिक्यूट होणार? आपल्या सीपीयू मध्ये. कळलं? मग या ठिकाणी आपला सीपीयू आहे. मग आता मल्टी प्रोग्रामिंग काय म्हटलं? मल्टी प्रोग्रामिंग म्हणजे काय? मल्टी प्रोग्रामिंग मध्ये मल्टिपल प्रोग्राम्स, या ठिकाणी काय लिहितो मी? मल्टिपल प्रोग्राम्स आर रिसाइडिंग इन द मेन मेमरी ऍट सेम टाइम. मल्टिपल प्रोग्राम. P1 हा काय? प्रोग्राम. P2 P3 असे किती प्रोग्राम आहेत? किती असतील? P1 P2 P3 P4 P5 P6 P7 P8 आणि P9 असे टोटल किती प्रोग्राम्स आहेत? 9. लिमिटेड असणार. का लिमिटेड आहेत? साईज कमी. अरे लक्षात घ्या, ही मेन मेमरी आहे ना, मेन मेमरीची साईज कशी आहे? लेस. म्हणून थोडेच प्रोग्राम आपण कशामध्ये स्टोअर करू शकतोय? मेन मेमरी मध्ये. कन्सेप्ट कळला? मग या ठिकाणी मल्टी प्रोग्रामिंग मध्ये काय केलं जातं? मल्टिपल प्रोग्राम्स आर रिसाइडिंग. कशामध्ये रिसाइड करणार? मेन मेमरी मध्ये. कसं? ऍट अ सेम टाइम, एकाच वेळेला टाकून ठेवले. पण मी तुम्हाला पहिल्या दिवशीपासून सांगतोय की सीपीयू एका वेळेला एकच प्रोग्राम काय करेल? एक्झिक्यूट. एकापेक्षा जास्त प्रोग्राम एक्झिक्यूट करणार नाही. कळलं? आता
या मेन मेमरी मध्ये ठेवले, इथं कोण आहे सीपीयू, या ठिकाणी एक क्यू बनवली जाते. क्यू माहिती आहे तुम्हाला, क्यू हा कोणता डेटा स्ट्रक्चर आहे, फर्स्ट इन फर्स्ट, ए बोला क्यू डेटा स्ट्रक्चर फर्स्ट इन फर्स्ट आउट. मग सपोज अज्युम करा या ठिकाणी ह्या सगळ्या प्रोसेसेस आहेत, या मेन मेमरी मधल्या प्रोसेस या एका क्यू मध्ये ठेवल्यात. ही या ठिकाणी क्यू मेंटेन केलेली. सगळ्यात पहिले प्रोसेस आली P1, P1 च्या नंतर आली आहे P2, P2 च्या नंतर आली P3 आणि P3 च्या नंतर P4 आणि P5. अशा 5 प्रोसेस आहेत. कुठे आहेत या क्यू मध्ये, क्यू मध्ये किंवा कशामध्ये म्हणू शकता त्याला, मेन मेमरी मध्ये. नक्की कळलं. आता मला काय करायचं आहे, ह्यापैकी एखाद्या प्रोसेसला सीपीयू काय करायचं आहे, अलोकेट करायचं आहे. कोणाला अलोकेट करणार नाही सांगता येत, कोणाला अलोकेट करल. मग त्यासाठी आपण शेड्युलिंग अल्गोरिदम वापरतो. कोणते अल्गोरिदम असतात, शेड्यूल. मी तुम्हाला सांगितलं होतं शेड्युलिंग म्हणजे काय, कोणत्या प्रोसेसला सीपीयू अलोकेट करायचा याला म्हटलं जातं शेड्युलिंग. मग त्याच्यात वेगळे वेगळे अल्गोरिदम आहे. FCFS आहे, फर्स्ट कम फर्स्ट सर्व आहे, शॉर्टेस्ट जॉब फर्स्ट, SJ म्हणून एक आहे, राऊंड रॉबिन आहे, हे सगळे त्याच्यामध्ये. आपण आता सध्या बघू फर्स्ट कम फर्स्ट सर्व. सगळ्यात पहिले काय होईल, मग या ठिकाणी ही जी P1 नावाची प्रोसेस आहे, या P1 नावाच्या प्रोसेसला काय अलोकेट झाला, सीपीयू. का बरं सीपीयू अलोकेट झाला, कारण सीपीयू हा कसा आहे, आयडल आहे. सध्या सीपीयू मध्ये काय एक्झिक्यूट होत आहे का, नाही. मग सगळ्यात पहिले P1 प्रोसेसला आपला हा सीपीयू काय झाला बाळांनो, अलोकेट झाला. इथपर्यंत कळलं. आता शांतपणे समजून घ्या, मी त्या दिवशी फक्त ओव्हरऑल सांगितलं होतं. आता या ठिकाणी सीपीयू सारखा अजून एक कोण आहे बाळांनो आपल्याकडं, आयओ डिव्हाइस. या ठिकाणी कोणते डिव्हाइस आहेत, आयओ डिव्हाइस म्हणजे काय, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. कुठलीही प्रोसेस लक्षात घ्या, प्रोसेसला एक्झिक्यूट व्हायला रिसोर्सेस लागतात. काय लागतात, रिसोर्स. सगळ्यात महत्वाचा रिसोर्स कोण आपला, सीपीयूचा टाइम. आठवतंय नंबर ऑफ रिसोर्सेस आपण काल बघितले. सगळ्यात महत्वाचं कोण, सीपीयूचा टाइम. कुठल्याही प्रोसेसला एक्झिक्यूट होण्यासाठी सीपीयू लागणार म्हणजे लागणार. मग सगळ्यात पहिले P1 कशामध्ये गेली, सीपीयू मध्ये. आता तिला बाकीचे पण रिसोर्स लागतील. मग त्यामधला आपण एक रिसोर्स अज्युम करू, तो म्हणजे कोणता, आयओ डिव्हाइस. मग आता काय झालं, या P1 चं सीपीयू मधलं काम एक्झिक्यूट झालं. सपोज आपण अज्युम करू या P1 नावाच्या प्रोसेसला सीपीयू मध्ये 4 सेकंद लागले. किती सेकंद लागले, 4 सेकंद. त्याला पाहिजे होते 4 सेकंदाचं त्याचं काम एक्झिक्यूट झालं. आता इथून त्याला कोण पाहिजे, आयओ. आता त्यानंतर हे त्याचं काम झालं, इथून तो कशामध्ये गेला सांगा, आयओ मध्ये. सीपीयू मध्ये राहील का तो आता, नाही. अरे कळलं नक्की, अरे कळलंय का, काय केली P1 प्रोसेस कशात टाकली, पहिले सीपीयू, नंतर तिचं सीपीयू मधलं काम झालं. आता त्याला कोण पाहिजे, आयओ म्हणजे काय, इनपुट आउटपुट डिव्हाइस. मग तो सीपीयू मधून कुठे निघाला, बाहेर. नक्की कळलं, लक्षात घ्या. या ठिकाणी जर बॅच ऑपरेटिंग सिस्टम असती, कोणती ऑपरेटिंग सिस्टीम, बॅच, तर हा सीपीयू रिकामाच राहिला असता. काय राहिला असता, रिकामा. रिकामा म्हणजे काय, आयडल राहिला असता. बॅच ऑपरेटिंग सिस्टीमचं काय फंड, काय, वन जॉब ऍट अ टाइम, एका वेळेला एकच जॉब. मग तो सीपीयू मध्ये, सीपीयू मधून आयओ, आणि इथून ज्या वेळेला बाहेर पडल त्याच वेळेला सीपीयू मध्ये कोण जाणार, P2. कळलं, नाही कळलं, पक्का. बॅच मध्ये काय झालं असतं, पहिले सीपीयू मध्ये गेला, तिथून कुठे गेला, आयओ. पण अजून ह्या P1 चं एक्झिक्युशन चालू आहे. सीपीयू मध्ये नसेल पण कुठं चालू आहे, आयओ. मग तोपर्यंत P2 ला मला सीपीयू देता येणार नाही. कशामध्ये, बॅच ऑपरेटिंग सिस्टम. पण आता कोणती आहे, मल्टी प्रोग्रामिंग. मल्टी प्रोग्रामिंग मध्ये काय केलं जातं, ज्या वेळेला ही P1 प्रोसेस आयओ मध्ये आली, सीपीयू कसा आहे, आयडल आहे. मल्टी प्रोग्रामिंग मध्ये सीपीयू आयडल राहणार नाही. मग अशा वेळेला काय केलं जातं, ही सेकंड प्रोसेस जी आहे P2, ही जी सेकंड प्रोसेस आहे, कोणती प्रोसेस आहे ही, P2. या P2 प्रोसेसला काय अलोकेट केला जाईल, सीपीयू. आता परत लक्षात घ्या, P1 च्या नंतर कोणाला अलोकेट केला, P2च अलोकेट झाला पाहिजे. मॅन्डेटरी आहे का, नाही. हे कशावर डिपेंड आहे, शेड्युलिंग अल्गोरिदम. लक्षात आलं आता, शेड्युलिंग अल्गोरिदम काय असणार आहे. शेड्युलिंग अल्गोरिदम म्हणजे काय, P1 आयओ मध्ये गेली की नाही, P1 कुठे गेली, सीपीयू कसा होता, क्यू मध्ये किती आहेत, P2 P3 P4 P5, 4 आहेत की नाही. मग 4 पैकी नक्की कोणत्या प्रोसेसला सीपीयू द्यायचा, हे जो अल्गोरिदम ठरवणार त्याला म्हणणार आपण शेड्युलिंग अल्गोरिदम. कन्सेप्ट कळला. मग इथं शेड्युलिंग अल्गोरिदम पैकी आपण कोणता बघतोय, FCFS. FCFS म्हणजे काय, फर्स्ट कम फर्स्ट सर्व. नक्की कळलं. आता काय झालं, इथं कोण एक्झिक्यूट होतंय, P2.
आता तोपर्यंत P3 P4 आणि P5 या प्रोसेस कशामध्ये वेटिंग मध्ये. कशामध्ये वेटिंग. कोणाची वाट बघतायत? सीपीयू ची वाट बघतायत. नक्की कळतंय का? P1 कशामध्ये? आयओ डिव्हाइस मध्ये एक्झिक्यूट होतोय. P2 कशामध्ये एक्झिक्यूट होतोय? सीपीयू. आणि P3 P4 P5 या तीन प्रोसेसेस या कशामध्ये बाळांनो? वेटिंग स्टेट. वेटिंग म्हणजे कोणाचा वेट करतायत? त्या प्रोसेसरचा किंवा सीपीयूचा वेट. नक्की कळलं? आता काय झालं लक्षात घ्या. आता ह्या P2 नावाची प्रोसेस आहे. कोणती प्रोसेस आहे? P2. या P2 प्रोसेसला आयओ पाहिजे. लगेच आयओ भेटल का? नाही भेटणार. का बरं? कारण की ऑलरेडी आयओ कोणाला दिलाय? P1 ला. मग अशा वेळेला काय केलं जाईल? इथून आपला P2 काढला जाईल आणि P2 काढून तो कशामध्ये टाकला जाईल? परत एका क्यू मध्ये टाकला जाईल. आता ही क्यू कोणाची आहे? आयओ साठीची. कोणासाठीची आहे? आयओ. कन्सेप्ट कळला? पक्का. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला क्यू लागणार. क्यू म्हणजे काय? रांग. तिथं तो काय करणार? वाट बघणार. ही पण क्यू आहे. ही पण काय? क्यू. या क्यू मध्ये कोणाची वाट बघितली जाते? सीपीयू. या क्यू मध्ये कोणाची वाट बघितली जाते? आयओ डिव्हाइसची. कन्सेप्ट कळला? नक्की कळतंय? ओके. आता काय केलं परत बघा. इथं P2 आला की नाही? या P2 ला आयओ डिव्हाइस कधी मिळेल? ज्यावेळेला P1 बाहेर निघल. पण इथून ज्यावेळेला P2 इथं आला, माझा सीपीयू कसा आहे? आयडल आहे. सीपीयू रिकामा राहील का? नाही. मग काय होणार? हा, नेक्स्ट प्रोसेस जी P3 नावाची प्रोसेस आहे, या P3 नावाच्या प्रोसेसला काय अलोकेट केला जाईल? सीपीयू अलोकेट. कन्सेप्ट कळला? सगळे सिनारिओ बघू. आता काय झालं बघा, लक्षात घ्या. या P1 चं एक्झिक्युशन झालं. P1 चं एक्झिक्युशन झालं. आपल्याला एवढं डिटेल नाहीये, पण मी तुम्हाला सगळेच कन्सेप्ट एकदा सांगतोय, लक्षात घ्या. इथून सपोज माझं P1 चं एक्झिक्युशन झालं. एक्झिक्यूट झालं म्हणजे काय? त्याचा जॉबच कंप्लीट झाला. त्याला आता सीपीयू पाहिजे का? त्याला आयओ पाहिजे का? नाही पाहिजे. मग काय करणार? त्याला आपण सिस्टीमच्या बाहेर काढणार. सिस्टीमच्या बाहेर म्हणजे कुठं? मेन मेमरीच्या बाहेर. कळलं? मग इथून काय झालं सांगा. ही आपली जी P1 प्रोसेस होती, ही P1 नावाची प्रोसेस कुठे गेली? बाहेर गेली ना. म्हणजे एका प्रोसेस एक्झिक्युशन झालं. नक्की कळतंय? आता काय होईल सांगा. हा आयओ कसा आहे? रिकाम आहे. मग P2 वाट बघतोय ना त्याची. मग P2 ला आपल्याला आयओ देता येईल की नाही? ओके. मग या ठिकाणी काय झालं सांगा. या P2 हा P2 कशामध्ये गेला बाळांना? आपल्या आयओ. एक्झिक्युशन कळतंय? नक्की नाही कळलं? काय काय? सेकंड क्यू आयओ साठी. आयओ म्हणजे काय? इनपुट आउटपुट डिव्हाइस. फॉर एक्झाम्पल एखादा प्रिंटर आहे, एखादा स्कॅनर आहे, एखादा प्लॉटर आहे. सपोज P3 प्रोसेस आहे. कोणती प्रोसेस आहे? P3. P3 चं कशामधलं काम झालं? सीपीयू. सपोज P3 नावाच्या प्रोसेसला सीपीयू मध्ये 3 सेकंद लागतात. कळलं? आणि आयओ इनपुट आउटपुट ऑपरेशन करायला 2 सेकंद लागतात. आता त्याचे 3 सेकंद झाले. कोणाचे? P3 चे. सीपीयू चे नाही. मी जीव घेतो, नीट बोला. सीपीयू चे नाही. कोणाचे झाले? P3 चे झाले. P3 चे 3 सेकंद झाले म्हणजे त्याचं काम संपलं की नाही? मग तो कुठून बाहेर निघणार? आयओ मधून. आता त्याला 2 सेकंद कुठं पाठवायचे? सॉरी, सीपीयू मधून बाहेर निघणार. त्याला 2 सेकंद कशात पाठवायचे? आयओ. पण आयओ रिकामट्याकडे आहे का? आयओ मध्ये मग काय करावं लागेल? त्याला वाट बघावं लागेल. मग इथं परत कसली क्यू आहे? ही आयओची क्यू. कळलं नक्की? इथं कोणाला सांगा? P3. कन्सेप्ट कळला का नाही? पक्का. सीपीयू काय झाला? आयडल झाला. सीपीयू आयडल झाल्यावर काय होईल सांगा. इथं नेक्स्ट प्रोसेस कोणती आली? P4. इथपर्यंत कळलं? त्याच्यानंतर आयओ मध्ये P2 काम करत होता. P2 चं काम झालं. काय होईल? हा, P2 कुठं निघणार? बाहेर. P2 कुठं निघला? इथून कुठं निघला? बाहेर. बर, P2 बाहेर निघल्यानंतर काय झालं? आयओ रिकामा आहे की नाही? मग आयओ मध्ये आपल्याला P3 देता येईल की नाही? मग इथून काय झालं सांगा. इथून काय झालं बाळांना? आपला हा जो P3 आहे, हा P3 कशामध्ये गेला? आपला आयओ. सिनारिओ कळतोय नक्की? पक्का एक्झिक्युशन कळतोय? अय नक्की गुंगू नका. नक्की कळलंय? अजून एक सिनारिओ बघा. आता कधी कधी काय होतं बघा, लक्षात घ्या. या ठिकाणी परत कोण आहे? आपला हा सीपीयू आहे. आणि हे कोणतं डिव्हाइस आहे? आयओ डिव्हाइस. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, याला म्हणतो आपण आयओ डिव्हाइस. या ठिकाणी क्यू आहे. सगळ्यात पहिली प्रोसेस आहे P1, इथं दुसरी प्रोसेस आहे P2, P3, P4 आणि P5. सगळ्यात पहिले काय होईल सांगा चला. पटपट बोला. P1 नावाच्या प्रोसेसला सीपीयू अलोकेट होईल. का अलोकेट होईल? सीपीयू कसा आहे? आयडल आहे. कळलं? आयडल राहील का? नाही. मग इथून काय झालं सांगा. इथून P1 काढला, त्याला कशात टाकलं? कळलं का नक्की? आता त्याचं सीपीयू मधलं काम झालं.
आता त्याला कोण पाहिजे? आयो. आता त्याला आयो पाहिजे म्हणजे हा P1 इथून निघाला आणि कशामध्ये गेला सांगा? आयो मध्ये गेला की नाही? नक्की. पुढे काय झालं? P2 नावाची प्रोसेस आली. आता P2 नावाच्या प्रोसेसला कोण अलोकेट झाला? इथपर्यंत कळतंय का? नक्की व्यवस्थित समजून घ्या. आता याच्यामध्ये अजून एक सिनारिओ काय? आता सपोज काही काही प्रोसेस अशा असतात ज्याला पहिले त्याला सीपीयू लागतो, परत आयो लागतो आणि परत सीपीयू लागतो. असं काही ठरलेलं आहे का की पहिले सीपीयू मध्ये गेला, नंतर आयो मध्ये गेला आणि नंतर त्याला बाहेरच काढावं लागेल? असं काही नाहीये. कधी कधी तो पहिले सीपीयू मध्ये जाणार, त्याच्यानंतर त्याला कोण पाहिजे? आयो पाहिजे आणि नंतर परत कोण पाहिजे? परत सीपीयू पाहिजे. अरे चालेल की नाही? आता मला सांगा, P1 कुठे आहे आता? आयो मध्ये. P2 कुठे आहे? सीपीयू मध्ये. मला सांगा, हा जो P1 नावाची प्रोसेस आहे याचं आयो मधलं काम झालं. कशाचं काम झालं? आयो. आता त्याला कोण पाहिजे? मगाशी तो बाहेर निघत होता, आता बाहेर निघतोय का? नाही. आता त्याला काय पाहिजे? सीपीयू. मग इथून मी P1 ला बाहेर काढलं, बरोबर आहे की नाही? कारण त्याचं आयो मधलं काम झालं. P1 ला कोण पाहिजे? पण सीपीयू रिकामा आहे का? नाहीये. मग सीपीयू रिकामा नाही म्हणजे त्याला डायरेक्ट सीपीयू अलोकेट होणार नाही. मग परत काय करावं लागेल? हा, त्याला वेट करावं लागेल. कशाचं वेट करावं लागेल? सीपीयू ला आयडल व्हायचं. कळलं? आणि ह्या प्रोसेस कोणत्या फॉर्म मध्ये? फर्स्ट कम फर्स्ट सर्व. मग इथून डायरेक्ट इथं नाही येणार ती. हा, इथून ती P1 नावाची प्रोसेस कुठे गेली? परत शेवटी. अरे कळलं, इथं कोण गेली? P1. कन्सेप्ट कळतंय का? P2 चं काम चालू आहे. P2 चं सीपीयू मधलं काम झालं. आता त्याला कोण पाहिजे? हा, असं काही फिक्स आहे का? लिहून ठेवलंय कुठं की सीपीयू नंतर आयो लागणार म्हणून? काही काही प्रोसेसला फक्त सीपीयू पण लागू शकतो. काही काही प्रोसेसला फक्त सीपीयू. आता याचं सीपीयू मधलं काम झालं. जर त्याला आयो पाहिजे तर कुठे जाणार? आणि जर त्याला आयो नसेल पाहिजे तर बाहेर निघणार. म्हणजे इथून ही माझी P2 नावाची प्रोसेस जी आहे ही कुठे निघली सांगा? बाहेर. कन्सेप्ट कळला का नक्की? पुढे कोण आलंय सांगा? P3. सीपीयू कसा आहे? P3 ला अलोकेट होईल का? होईल. मग इथून P3 नावाची प्रोसेस काढली, कशामध्ये टाकली? सीपीयू मध्ये. आता तिचं सीपीयू मधलं काम झालं. आयो मध्ये जाईल का? जर गरज असेल तर जाईल. जर त्याला आयो ऑपरेशन करायचे तर तो कशामध्ये जाणार? आयो मध्ये. सपोज इथं P3 कशामध्ये गेला? इथून निघाला बाहेर आणि कशामध्ये गेला? मी सगळं सपोज सांगतोय. ते म्हणतात सर मागाशी P2 बाहेर काढला आणि आता P3 आयोत का टाकला? मी अज्युम करा म्हणतोय. असं झालं तर, असं काही फिक्स नाही. P3 आयो मध्ये गेला. आता सीपीयू कसा आहे? आयडल आहे. सीपीयू कसा आहे? रिकामा. सीपीयू रिकामा चालेल का? नाही. मग काय होणार? हा, नेक्स्ट प्रोसेस कोणती सांगा? P4. या P4 ला काय होणार? सीपीयू अलोकेट होईल ना? कळलं? P3 चं आयो ऑपरेशन कंप्लीट झालं. काय होईल? एकतर तो सिस्टीमच्या बाहेर निघल जर त्याचं ऑपरेशन कंप्लीट झालेलं असेल, आणि जर त्याला परत सीपीयू पाहिजे असेल तर त्याला परत इथून काढून कुठे टाकावं लागेल? क्यू मध्ये टाकावं लागेल. कळतंय नक्की? आपण अज्युम करू त्याचं ऑपरेशन झालं, ऑपरेशन एक्झिक्युशन झालं. कुठे जाणार सांगा? बाहेर निघला. म्हणजे P2 आणि P3 ह्याला काय म्हणतो आपण? एक्झिक्युशन कंप्लीट झालं. एक्झिक्युशन काय झालं? कंप्लीट. कन्सेप्ट कळला? पुढे काय झालंय? आता P5 नावाची प्रोसेस आहे. P5 नावाच्या प्रोसेसला काय पाहिजे? सीपीयू पाहिजे. कशावरून कळलं तुम्हाला? कारण ती वेट कुठं करतीये? सीपीयूच्या क्यू मध्ये. सीपीयू अलोकेट होईल का? बोला ना. का नाही होणार अलोकेट? कारण सीपीयू आयडल नाहीये. अरे कळलं का नक्की? तो ऑलरेडी प्रोसेस करतोय. मग ज्या वेळेला सीपीयू आयडल कधी होईल? ज्या वेळेला या P4 चं एक्झिक्युशन कंप्लीट होईल. मग ज्या वेळेला P4 चं एक्झिक्युशन कंप्लीट झालं, इथून पुढे काय होणार सांगा? जर त्याला आयो पाहिजे तर कुठे जाणार? आयो मध्ये. कळलं का? आयो नसेल पाहिजे तर बाहेर जाईल. सीपीयू कसा आहे? आयडल आहे. अरे हो की नाही? सीपीयू आयडल असेल तर लगेच काय होणार? नेक्स्ट प्रोसेसला सीपीयू अलोकेट होईल. मग इथून P5 नावाच्या प्रोसेसला काय झाला? सीपीयू काय झाला? अलोकेट झाला. सपोज या P4 चं काम झालं. P4 चं काम झाल्यानंतर काय होईल सांगा? P4 कुठं निघला? बाहेर निघला. कळलं का नक्की? अरे हो. पुढे काय होईल सांगा? सीपीयू बिझी आहे. सीपीयूच्या दोन कंडिशन्स, दोन स्टेट, बिझी, आयडल. बिझी, आयडल. बिझी म्हणजे ज्या वेळेला काही ना काहीतरी ऑपरेशन परफॉर्म होतंय त्याला म्हणतो आपण बिझी. जर ऑपरेशन परफॉर्म होत नसेल तर त्या ठिकाणी आपण काय म्हणतो? त्याला आयडल. नक्की कळलं?
इथून काय होणार सांगा. P5 नावाची प्रोसेस आयो मध्ये टाकता येईल. अज्युम करू चला. जर त्याला आयो सांगता येत नाही ना बाळांनो, P5 नावाच्या प्रोसेसला आयो पाहिजे पण असू शकतो, नाही पण पाहिजे. नसेल तर कुठं जाणार, बाहेर जाणार. या एक्झिक्युशन कंप्लीट झाले. पुढे कोण राहिलं, P1 राहिला. P1 ला काय अलोकेट केला, CPU. आता P1 CPU नंतर परत आयो मध्ये जायचं असेल तर आयो मध्ये जाईल. जर आयो मध्ये त्याला लागत नसेल ऑपरेशन तर इथून डायरेक्टली कुठं जाणार बाळांनो, तो सिस्टीमच्या बाहेर. कळलं. P1 चं एक्झिक्युशन झालं ना. आता CPU कसा आहे, आयो कसा आहे, आता CPU आयडलच राहील ना. कधीपर्यंत आयडल राहील, जोपर्यंत या मेमरी मध्ये नवीन प्रोसेस एंटर होणार नाही. जर इथं प्रोसेस असती, जर या मेन मेमरी मध्ये एखादी प्रोसेस असती तर माझा सीपीयू रिकामा राहिला असता का, नाही. हे लक्षात येत आहे का. सीपीयू रिकामा कधी राहणार, ज्या वेळेला मेन मेमरी मध्ये एकही प्रोसेस एक्झिक्यूट व्हायला नाहीये. जर इथं प्रोसेसच एक्झिक्यूट व्हायला नाहीये अशाच वेळेला सीपीयू कसा राहणार, आयडल. नाही तर आपला सीपीयू आयडल राहणार नाही. कळलं. मग मल्टी प्रोग्रामिंग मध्ये सीपीयू आयडल कधी राहतोय, ज्या वेळेला मेन मेमरी मध्ये एक्झिक्यूट होण्यासाठी कुठलीही प्रोसेस अवेलेबल नाही, अशाच वेळेला सीपीयू आयडल राहील. नाहीतर सीपीयू आयडल राहणार नाही. कळलं. मग सीपीयूचा आयडलच कमी झाला ना, बोला ना रे. सीपीयू आयडल राहिला का, कधी आयडल राहील, प्रोसेस नाही त्यावेळेला तर मान्य, त्यावेळेला आयडल राहतंय. पण प्रोसेस जर असेल तर तो आयडल राहणार नाही. कळलं. मग आयडलनेस काय झाला, कमी झाला. मग आयडलनेस कमी झाल्यावर वाढणार काय, थ्रूपुट. अरे कळतंय. म्हणजे ह्या ठिकाणी आपला जो आयडलनेस आहे बाळांनो, आयडलनेस हा कमी झाला आणि काय वाढलं सांगा बाळांनो, आपल्या या ठिकाणी आपलं थ्रूपुट काय झालं, इन्क्रीज. थ्रूपुट म्हणजे नंबर ऑफ प्रोसेसेस एक्झिक्युटेड पर युनिट टाइम, त्याला म्हणतो आपण थ्रूपुट. कळलंय नक्की, पक्का कन्सेप्ट कळलाय. कोणता प्रोग्राम, कोणता हा, मल्टी प्रोग्रामिंग. मल्टी प्रोग्रामिंग मध्ये काय काय ऑनलाईन कळलंय का रे बाळांनो, ऑनलाईन. ए बाळांनो बोला पटपट पटपट, ऑनलाईन बोला. मल्टी प्रोग्रामिंग कन्सेप्ट कळलाय नक्की, श्रुती कळलंय का नक्की, झाले क्लिअर. ए बाळांनो ऑनलाईन डाऊट असेल तर विचारा बाळांनो. ठीक आहे, नक्की कन्सेप्ट क्लिअर आहे. ठीक आहे, एकदा शॉर्ट मध्ये परत एकदा सांगतो म्हणजे आपल्याला काय करता येईल, त्याला लिहिता येईल. मी पहिले सांगितलं, लक्षात घ्या. पहिले आपण कन्सेप्ट बघणार, स्ट्रॅटेजी तीच आहे. पहिले कन्सेप्ट बघणार, पेपर मध्ये काय लिहायचं ते आन्सर, आणि त्याच्यानंतर त्याचा रट्टा मारायचा. लक्षात घ्या. कोणता कन्सेप्ट आहे सांगा चला. मल्टी प्रोग्रामिंग. मल्टी प्रोग्रामिंग म्हणजे काय, मल्टिपल प्रोग्राम्स आर रिसाइडिंग इन द मेन मेमरी ऍट अ सेम टाइम. एकाच वेळेला मेन मेमरी मध्ये आपण स्टोअर करणार आणि त्याला वन बाय वन काय करणार, एक्झिक्यूट. मग या ठिकाणी ही आपली मेन मेमरी आहे. या मेन मेमरी मध्ये आपण प्रोग्राम ठेवले P1, P2, P3 आणि P4, 4 ठेवू. चला, कुठल्याही प्रोसेसला एक्झिक्यूट होण्यासाठी 2 रिसोर्स लागतील. नॉर्मली एक तर कंपल्सरी, तो म्हणजे कोणता, सीपीयू. आणि दुसरा आपण अजून कोणता घेतला, आयो. हे दोन काय आहेत, हे दोन काय आहेत, रिसोर्सेस आहेत. पहिला मेन रिसोर्स कोणता आपला, सीपीयू. हा सीपीयू. दुसरा कोणता आहे, आयो. सगळ्यात पहिले काय झालं सांगा चला पटपट. P1 नावाची प्रोसेस आहे. P1 नावाची प्रोसेस सीपीयू ला अलोकेट नाही झाली. P1 नावाच्या प्रोसेसला सीपीयू अलोकेट झाला. कळलं नक्की, गडबड करू नका. सीपीयू मध्ये P1 नावाची प्रोसेस गेली, हा सीपीयू P1 ला अलोकेट झाला. लक्षात येतंय का, अरे कळलं. स्टुडंट फॅकल्टीला अलोकेट नाही होत, फॅकल्टी स्टुडंटला अलोकेट होतात. लक्षात घ्या. तसा हा जो सीपीयू आहे हा कोणाला अलोकेट झाला, P1 ला. मग P1 प्रोसेस कशामध्ये गेली, हा बोलत चला आता. तिथं सीपीयू मधलं काम झालं, तिला कोण पाहिजे, आयो. अज्युम करू प्रत्येकाला आयो पाहिजे असं अज्युम करू. तिथून कुठे गेला, तिथून गेला पुढे आयो मध्ये. ज्या वेळेला आयो मध्ये गेला, इथून निघाला की नाही. सीपीयू कसा आहे, सीपीयू आयडल राहील का, राहील. कधी, बॅच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये. कशामध्ये, बॅच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये सीपीयू काय राहायचा, आयडल. त्याच्यामुळे त्याचं थ्रूपुट, बोला ना, फेकून मारीन पटपट बोला. थ्रूपुट कसं होतं, कमी. सीपीयूचा आयडलनेस वाढला, थ्रूपुट कमी. बरोबर आहे. मल्टी प्रोग्रामिंग मध्ये असं होणार नाही. मल्टी प्रोग्रामिंग मध्ये हा सीपीयू आहे, हा नेक्स्ट प्रोसेसला स्विच केला जाईल. P2 नावाची, एवढं कुठं, P2 नावाची जी प्रोसेस आहे, P2 नावाच्या प्रोसेसला कोण अलोकेट झाला, सीपीयू.
आता इथून काय झालं सांगा, इथं मी चुकून आयो लिहिलं, इथं काय पाहिजे होतं P1. P1चं आयो ऑपरेशन झालं, कुठं निघलं, बाहेर निघला. कळलं का नक्की? पुढं काय झालं सांगा. आता P2 कशात जाईल, आयो मध्ये. आपण असं अज्युम करू प्रत्येकाला पहिले सीपीयू लागतोय आणि नंतर आयो लागतोय, आणि दोघांचे काम निघलेत, नीट घराबाहेर निघायचे त्यांनी, कुठं डायरेक्ट सिस्टीमच्या बाहेर. परत त्याला लाड नाही, आपण असं अज्युम करू. परत म्हणते ना असंच का, असं का नाही, असं आपण अज्युम करतोय. असं का बरं सर, मग शिकतच सांगितलं नाही. असं नाही बाळांनो, मी एक अज्युम करू म्हणतोय. हा, इथून P2 कुठं गेला सांगा. हा, इथून P2 गेला आपला आयो. सीपीयू कसा आहे, बॅच मध्ये काय राहिला असता, आयडलच राहिला असता. मल्टी प्रोग्रामिंग मध्ये आयडल राहील का, नाही. मल्टी प्रोग्रामिंग मध्ये काय होणार, नेक्स्ट प्रोसेसला सीपीयू काय होईल आपला, अलोकेट. कन्सेप्ट कळला. पुढे काय झालं, P2चा आयो झालं. P2चा आयो झाल्यानंतर P2 इथून बाहेर निघला की नाही, कुठं बाहेर निघला, घराबाहेर. कळलं का नक्की, काम झालं घराबाहेर. P3 ला कोण पाहिजे, आयो पाहिजे. P3 इथून बाहेर निघला है ना, आणि कुठं गेला सांगा. सीपीयू कसा आहे, बोला चला, सीपीयू कसा आहे, आयडल. बॅच मध्ये आयडलच राहिला असता, मल्टी प्रोग्रामिंग मध्ये आयडल राहणार नाही. काय होईल सांगा, नेक्स्ट P4 नावाच्या प्रोसेसला हा सीपीयू काय होईल. पुढे काय झालं, या P3चं काम संपलं ना. P3 कुठं काढलं, घराबाहेर. कळलं का नक्की. राहिला कोण शेवटी, P4. तिथून P4 सीपीयू मधलं त्याचं काम झालं, कुठे गेला सांगा. नक्की का, आता त्याचं आयो ऑपरेशन पण झालं, कुठे गेला सांगा. हा, सिस्टीमच्या बाहेर गेला. बरोबर आहे की नाही. सीपीयू कसा आहे आता, आता ते रिकाम टेकडच राहणार, त्याला काही काम आहे का. मी समजा शिकवायला बसले, वर्गात पोरगाच नाही, मी बळच शिकवण का, म्हणजे याच्याकडे एक्झिक्यूट व्हायला प्रोसेस नाही, बळच बुंग 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 करते, असं चालेल का. जोपर्यंत सीपीयू ला एक्झिक्यूट होण्यासाठी प्रोसेस नाही तोपर्यंतच तो काय राहणार, आयडल. जोपर्यंत मेन मेमरी मध्ये एखादी प्रोसेस असेल तोपर्यंत आपला सीपीयू आयडल राहणार नाही. हा कन्सेप्ट कशाचा आहे, मल्टी प्रोग्रामिंग. कन्सेप्ट नक्की कळलाय, पक्का कळले. आता याच्यानुसार आपल्याला काय करायचंय, आन्सर पेपर मध्ये काय फॉर्म्युलेट करायचे. कन्सेप्ट कळलंय नक्की, ठीक आहे. चला मग आता याच्यानुसार आपण काय करू बाळांनो, याचा आन्सर एक फॉर्म्युलेट करून घेऊ. बॅचचं पाठ झालंय ना, हा, बॅच ऑपरेटिंग सिस्टीम तुमची पाठ झाली असं मी अज्युम करतो. कळलं. तसं मी एवढं लवकर नाही अज्युम करणार, मी बघल थोड्या वेळाने. चला, पहिला कन्सेप्ट कोणता आहे सांगा, मल्टी प्रोग्रामिंग. काय दिले मल्टी प्रोग्रामिंग मध्ये, व्हेन दिसतंय ना तुम्हाला, थोडं मोठं करू का अजून थोडंसं, हा बस का, ओके. हा, व्हेन 2 or more प्रोग्राम्स, व्हेन 2 or more, दोन किंवा दोन पेक्षा जास्त प्रोग्राम आर रिसाइडिंग इन द मेमरी. मेमरी कोणती, मेन मेमरी. लिहिलं नाही पण आपल्याला कळलं पाहिजे, ही मेमरी कोणती आहे, मेन. when 2 or more programs are residing in the main memory, कसं at the same time. कळलं. मग त्यांच्यामध्ये प्रोसेसर काय होतोय, शेअर केला जातोय. अरे कळलं का नाही, प्रोसेसर म्हणजे कोण, सीपीयू. हे बाबड्या, प्रोसेसर म्हणजे कोण, सीपीयू. सीपीयू शेअर होतो ना, फक्त P1 लाच दिला का, मी फक्त P1 लाच एक्झिक्यूट करणार. तसं जमन का नाही, P1 बाहेर निघाला का लगेच कोणाला, P2 ला. त्याला भेदभाव नाही. कळलं, त्याला सुखासुखी प्रोसेस जगू देत नाही. रिकाम टेकडा दिसला का चालले वास्कस. हा, अँड देन शेअरिंग द प्रोसेसर. प्रोसेसरला काय करायचंय, शेअरिंग द प्रोसेसर इज रेफर टू द मल्टी प्रोग्रामिंग. कळलं, मल्टी प्रोग्रामिंग म्हणजे काय, 2 or more, when 2 or more programs are residing in the main memory at the same time, then sharing the processor is referred as मल्टी प्रोग्रामिंग. डेफिनेशन कळली. लक्षात घ्या बाळांनो, आपण लहानपणी शाळेत असताना मनाचे श्लोक शिकलो होतो. मनाचे श्लोक म्हणजे काय, की मनाला शांत ठेवण्यासाठी. मग नंतर आपण काय करायला लागलो, ज्यावेळेला डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं, मग त्या ठिकाणी आपल्याला काही काही सब्जेक्ट आले, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग सारखे. त्या ठिकाणी आपण मनाची उत्तरं लिहायला सुरुवात केली. मनाचे श्लोक तशी मनाची उत्तरं. मग त्याच्यामध्ये आपण काय करायचो, शीतावरून भात करायचो. म्हणजे आपल्याला एक पॉइंट दिसला की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल, त्याच्यावरून आपण इतक्या बापाऱ्या मारायचो, इतक्या म्हणजे विचारतो सोय नाही. ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये जर बापाऱ्या मारल्या तर 0 मार्क भेटतील. मनाचे श्लोक, मनाची उत्तरं, एकही स्टेटमेंट लिहायचं नाही. तुम्ही कितीही इंग्लिश मधले स्मार्ट असाल तर तुमचं नॉलेज तिकडच पाजळा, इथं उत करू नका. इथं जेवढं सांगितलंय तसंच आन्सर आलं पाहिजे, तरच 70ची अपेक्षा ठेवा, नाही तर डोकं लावू नका. सांगा, व्हेन 2 or more programs are residing
in the main memory at same time, then sharing the processor is referred as multiprogramming. ओके, पुढे काय दिले बघा आता. द ऑपरेटिंग सिस्टम कीप्स, काय करते, कीप म्हणजे ठेवणं. काय ठेवतीये, सेव्हरल जॉब. कशामध्ये, मेमरीमध्ये. ऍट एकाच वेळेला भसक्यात सगळेच्या सगळे जॉब कशामध्ये टाकले, मेन मेमरीमध्ये. काय केलं, ऑपरेटिंग सिस्टीम कीप्स सेव्हरल जॉब्स इन द मेन मेमरी ऍट अ टाइम. एकाच वेळेला सगळे जॉब घेतले आणि कशामध्ये टाकले, मेन मेमरी. पुढं आता ऑपरेटिंग सिस्टीमने काय केला, पिक केला अँड बिगिन. सगळ्यात पहिले बघा, पिक्स वन ऑफ द जॉब. पिक्स वन ऑफ द जॉब कशामधून, मेमरीमध्ये किती जॉब आहेत मला नाही माहिती, सेव्हरल आहेत. सेव्हरल म्हणजे किती, त्याच्यापैकी एक जॉब काय केला, पिक, आणि त्याला काय केलं, बिगिन टू एक्झिक्यूट. स्टेटमेंट कळलं, ऑपरेटिंग सिस्टम पिक्स अँड बिगिन टू एक्झिक्यूट म्हणजे पिक पण केला आणि त्याला एक्झिक्यूट करायला सुरुवात पण केली. कोणाला, वन ऑफ द जॉब. कशापैकी, मेमरीमध्ये. मेमरीमध्ये किती जॉब आहेत, सेव्हरल. 3 पॉइंट कळलं. पहिलं, when two or more programs are residing in the main memory at a same time, then sharing the processor is referred as multiprogramming. Operating system काय करते, keeps several jobs in the main memory at a same time किंवा at a time. कळलं. त्याच्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, पिक. सगळ्यात पहिले पिक अँड बिगिन टू एक्झिक्यूट वन ऑफ द जॉब इन द मेमरी. नक्की कळलं. आता इव्हेंच्युअली, इव्हेंच्युअली म्हणजे अचानक, भयानक. अरे लक्षात, मस्तपैकी ती एक प्रोसेस घेतली, सीपीयू मध्ये एक्झिक्यूट होतीये, आणि इव्हेंच्युअली म्हणजे काही कारण नसतं त्या प्रोसेसला कोण पाहिजे, आयओ डिव्हाइस. डायग्राम आठवा. इकडं कोण होत्या, पांग्यांनो आडव्या प्रोसेस होत्या, काही बने वर कोण होता, सीपीयू, आणि खाली कोण होता, आयओ. वर सीपीयू, खाली आयओ, आणि इकडे कोण होत्या, प्रोसेस. या कधी प्रोसेस घेतली की नाही, अरे डुचक्या तोंडाच्या, एक प्रोसेस घेतली, ऑपरेटिंग सिस्टीम पिक्स अँड बिगिन टू एक्झिक्यूट वन ऑफ द प्रोसेस. मग बिगिन टू एक्झिक्यूट कुठे एक्झिक्यूट करणार, सीपीयू. चांगलं मस्त पैकी सीपीयू मध्ये तिचे धंदे चालू आहेत, एक्झिक्युशन चालू आहे. मध्येच तिला उत्कर्षाचा आला, आयोचा. इव्हेंच्युअली म्हणजे मधीच त्या जॉबला, द जॉब मे हॅव टू वेट. त्याला काय करावं लागलं, वाट बघावं लागली. कोणाची वाट, इनपुट आउटपुट ऑपरेशन. कळलं. किंवा असं म्हणा की ज्या वेळेला सीपीयू मधलं काम झालं, तिला मधीच कोण पाहिजे सांगा, आयो. इव्हेंच्युअली द जॉब मे हॅव टू वेट फॉर द आयो ऑपरेशन. मधीच तिला आयो ऑपरेशन साठी वेट करा. कळलं. पहिले काय केलं, इकडून पिक केला, P1 प्रोसेस, पिक्स अँड बिगिन टू एक्झिक्यूट. कशामध्ये एक्झिक्यूट होतोय, सीपीयू मध्ये. मधीच तिला कशाचा उत आला, आयो. कळलं. इव्हेंच्युअली द जॉब मे हॅव टू वेट फॉर सम आयो ऑपरेशन. कळलं. तिथून कुठे गेली मग ती, आयो. बोला ना, हे अरे आयो ऑपरेशन करायला आयो मध्ये जाणार ना, बोला ना बाळांनो. कुठं माग कुठं चाललं, इकडं बघ. हा काय होतं, कधी कधी रेकॉर्ड होतं व्हिडिओ म्हणून मला बोलता येत नाही, शांत बस. हा बस कस काहीतरी निघून जाईल. P1 नावाची प्रोसेस सीपीयू मध्ये एक्झिक्यूट होती, तिथून कुठे गेली, आयो. आता सीपीयू कसा आहे, आयडल. बॅच मध्ये आयडल राहिला असता, मल्टी प्रोग्रामिंग मध्ये दुसरी प्रोसेस येईल की नाही. हा मग काय होतंय बघा, लक्षात घ्या. इन नॉन मल्टी प्रोग्रामिंग सिस्टम, कशामध्ये, नॉन मल्टी प्रोग्रामिंग म्हणजे आधीची कोणती, बॅच. बॅच मध्ये द सीपीयू वुड सिट आयडल. आपला सीपीयू हा रिकाम टेकडाच राहिला असता. कशामध्ये, बॅच मध्ये. बॅच म्हणा किंवा त्याला नॉन मल्टी प्रोग्रामिंग म्हणा. इन नॉन मल्टी प्रोग्रामिंग सिस्टम सीपीयू वुड सिट आयडल. सीपीयू कसा राहिला असता, रिकाम टेकडा. ओके. बट मल्टी प्रोग्रामिंग मध्ये काय होतंय, मल्टी प्रोग्रामिंग सिस्टीम मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम सिंपली स्विचेस टू अँड एक्झिक्यूट द अनदर जॉब. म्हणजे आपला जो सीपीयू आहे हा काय होतंय बाळांनो, नेक्स्ट जॉबला स्विच करतोय. नाही कळलं. P1 नावाची प्रोसेस कशात गेली, बर ठीक आहे चला. पहिले इकडे P1 होती, इकडून उचलून कुठे टाकली, सीपीयू मध्ये. इव्हेंच्युअली अचानक भयानक त्याला कोण पाहिजे, आयो. तो आयो मध्ये गेला. सीपीयू कसा आहे, नॉन मल्टी प्रोग्रामिंग मध्ये कसा राहिला असता, आयडल. आता कोणती आहे, मल्टी प्रोग्रामिंग. मल्टी प्रोग्रामिंग मध्ये सीपीयू मध्ये कोण टाकणार, दुसरा जॉब. यालाच आपण असं म्हणू की आपला जो सीपीयू आहे हा दुसऱ्या जॉबला काय होईल, स्विच.
कळलं नक्की? दुसरा जॉब सीपीयू मध्ये टाका, नाही तर सीपीयू दुसऱ्या जॉबला काय होईल, स्विच. एकच स्टेटमेंट आहे. कळलं काय सांगितलं? इन मल्टी प्रोग्रामिंग सिस्टम ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, सिंपली स्विचेस टू अँड एक्झिक्यूट द अनदर. दुसऱ्या जॉबला स्विच झाली आणि त्या जॉबला एक्झिक्यूट करायला सुरुवात केली. कळलं? नॉन मल्टी प्रोग्रामिंग मध्ये सीपीयू आयडल राहिला असता, मल्टी प्रोग्रामिंग मध्ये सीपीयू काय करतोय बघा, इथं इथं हा, द ऑपरेटिंग सिस्टीम सिंपली स्विचेस टू अँड एक्झिक्यूट द अनदर जॉब. नाही कळलं? नक्की कळलंय? एवढे स्टेटमेंट सांगा काय काय झालं. सगळ्यात पहिले, when two or more programs are residing in the main memory, then okay at the same time, then sharing the processor is called as multi-programming किंवा is referred as multi-programming. एवढं ठीक आहे, चालतं. कॉल्ड रेफर्ड म्हणतात सर, रेफर्ड कॉल इथपर्यंत ठीक आहे. सेकंड काय सांगितलं, ऑपरेटिंग सिस्टीम कीप्स सेव्हरल जॉब्स इन द मेन मेमरी ऍट अ सेम टाइम किंवा ऍट अ टाइम. पुढं, ऑपरेटिंग सिस्टीम पिक्स अँड बिगिन टू एक्झिक्यूट वन ऑफ द जॉब इन द मेमरी. कळले? आता एक्झिक्युशन सुरू झाले. आता इव्हेंच्युअली त्या जॉबला काय करायची गरज आहे, आयओ साठी. इव्हेंच्युअली द जॉब मे हॅव टू वेट फॉर सम आयओ ऑपरेशन. मग इथं जर समजा आयओ ऑपरेशन मध्ये गेला तर सीपीयू मध्ये दोन पॉसिबिलिटी आहेत. नॉन मल्टी प्रोग्रामिंग मध्ये सीपीयू आयडल राहील, पण मल्टी प्रोग्रामिंग मध्ये सीपीयू विल सिंपली स्विच टू द नेक्स्ट जॉब किंवा अनदर जॉब. कळले नक्की? अँड बिगिन टू एक्झिक्यूट. कळले नक्की? इन नॉन मल्टी प्रोग्रामिंग मध्ये सीपीयू काय राहतोय, आयडल. मल्टी प्रोग्रामिंग मध्ये काय होतंय, ऑपरेटिंग सिस्टीम सिंपली स्विचेस अँड एक्झिक्यूट द अनदर जॉब. पुढं, व्हेन दॅट जॉब नीड्स टू वेट. आता त्या जॉबला काय करायचंय, वेट. सीपीयू स्विच टू द अनदर जॉब, म्हणजे परत त्या जॉबला काय करायची गरज पडली, वेट. पहिले P1 आला कशामध्ये, सीपीयू. पुढं काय झालं, त्याला कोण पाहिजे, आयओ पाहिजे. सीपीयू कसा आहे, आयडल. बॅच मध्ये आयडलच राहिला असता, मल्टी प्रोग्रामिंग मध्ये दुसऱ्या जॉबला स्विच झाला. बरोबर आहे की नाही? आता त्या जॉबला पण काय करायची गरज पडली, आयओ. परत सीपीयू काय होणार, स्विच होणार. कळलं का नक्की? नाही कळलं? परत बघा. ए कळले का नक्की? ए नको तोंड नीट करा. हा, नसेल कळलं नाही म्हणा, चेहऱ्यावर वाकडं असं नक करू. कळलं? नाही कळलं सर, नाही कळलं, बिंदा सांगा. लक्षात घ्या, P1 नावाची प्रोसेस कशामध्ये गेली, सीपीयू मध्ये. तिथून कुठे गेली, आयओ मध्ये. अरे कळलं? सीपीयू कसा आहे, नॉन मल्टी प्रोग्रामिंग मध्ये आयडल राहिला असता, मल्टी प्रोग्रामिंग मध्ये दुसऱ्या जॉब मध्ये स्विच झाला, म्हणजे P2 आला की नाही. आता यांचं काय म्हणणं आहे, त्या P2 ला पण जर वेट करावं लागलं, हा, तर मग सीपीयू काय होईल, दुसऱ्या जॉबला स्विच होईल. P3 आला, P3 ला पण आयओ साठी वेट करावं लागेल, P4 ला एक्झिक्यूट करल. कळतंय का नक्की? मग ह्या ठिकाणी काय सांगितलं, when that job needs to wait. that job म्हणजे कोणता, आपला P2. डायग्राम कळती का नाही रे? बघा, इथं P1, इथं P2 आणि इथं कोण आहे, P3. हा कोण आहे सांगा? हे गोल काढला म्हणजे सीपीयू. अंडा नाही ते, सीपीयू. इथं कोण आहे सांगा, आयो. गचपंड वळव. इथं पहिले P1 गेला, P1 इथून कुठे गेला सांगा, आयो मध्ये गेला. सीपीयू कसा आहे, आयडल. आता कोणाला अलोकेट झाला, P2 ला. अरे हो की नाही? म्हणजे आपल्या P2 ला सीपीयू काय झाला, अलग. आता परत काय झालं, P2 ला पण वेट करायची गरज पडली. P2 इथून कुठे गेला सांगा, आयओ साठी. परत सीपीयू कसा आहे, आयडल. परत सीपीयू कुठे स्विच होणार, नेक्स्ट. म्हणजे ज्या वेळेला सीपीयू आयडल राहिला त्यावेळेला तो कुठे जाणार, नेक्स्ट जॉबला. नाही कळलं? पक्का सांगा रे. परत बघा, वेन बघा, इन मल्टी प्रोग्रामिंग मध्ये काय होतंय, ऑपरेटिंग सिस्टीम सिंपली स्विचेस टू अँड एक्झिक्यूट द दुसरा जॉब म्हणजे P2. बघा, आता या P2 जॉबला वेन दॅट जॉब म्हणजे कोणता, P2, त्याला सुद्धा काय करावं लागतंय, वेट. त्यावेळेला सीपीयू काय होतंय, सिंपली स्विचेस टू द अनदर अँड सो ऑन म्हणजे काय, तो तिथून आयओ मध्ये निघली प्रोसेस का चालला सीपीयू भिकमागासारखं दुसऱ्या प्रोसेस कडे. त्याच्यातला आयओ निघला का चालला. म्हणजे जोपर्यंत मेन मेमरी मध्ये प्रोसेस आहे तोपर्यंत आपला सीपीयू काय होतोय, स्विच होत राहतोय. कळलं नक्की? नाही कन्सेप्ट कळला? आहे तसा पाठ पाहिजे, लक्षात घ्या. पहिले सांगतोय, नाही कळलं तर नाही म्हणा. पुढं स्टेटमेंट बघा, ऍज लॉंग ऍज देर इज ऑलवेज सम जॉब टू एक्झिक्यूट. जोपर्यंत मेन मेमरी मध्ये एक्झिक्यूट होण्यासाठी जॉब शिल्लक आहेत, जोपर्यंत मेन मेमरी, इकडची मेन मेमरी, जोपर्यंत मेन मेमरी मध्ये काय आहेत, जॉब्स.
कशासाठी एक्झिक्यूट. तोपर्यंत सीपीयू आयडल राहील का? ॲज लॉंग ॲज, स्टेटमेंट परत बघा, ॲज लॉंग ॲज देर इज ऑलवेज सम जॉब टू एक्झिक्यूट, सीपीयू विल नेव्हर बी आयडल. जोपर्यंत मेन मेमरी मध्ये आपल्या प्रोसेस किंवा जॉब एक्झिक्यूट व्हायला असतील तोपर्यंत माझा सीपीयू कधीही आयडल राहणार नाही. कन्सेप्ट कळला? पुढं थ्रूपुट काय झालं रे? इन्क्रीज झालं. थ्रूपुट काय झालं? इन्क्रीज. हा सगळा कन्सेप्ट कशाचा आहे? मल्टी प्रोग्राम. मग नंतर डायग्राम सांगतो. आता पहिले मल्टी प्रोग्रामिंग व्यवस्थित लर्न करूत आपण. कळलं? स्टेटमेंट व्यवस्थित बघून घ्या आणि सिनारिओ नुसार पाठ करा. एक सिनारिओ घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सगळ्यात पहिले काय? व्हेन 2 or more programs are residing in the memory at the same time, then sharing the processor is referred as. Operating system ने काय केलं? Keep several job in the memory at a. Operating system ने काय केलं? Picks and begin to execute one of the job in the memory. कळलं? पुढे काय केलं? Eventually the job have to wait for input output operation. एक लक्षात घ्या, मी शाळेतलं बालवाडीतलं पोरग नाही की मला हे वेगळ्या वेगळ्या कलर मध्ये करायला आवडते. नाही ते म्हणतात सर लय रंगीबेरंगी रंगेल. ए गायबन्या, इथं पिवळं आणि पांढरं दिलं याचा अर्थ हे पिवळे पिवळे जे दिलेत येलो कलर मध्ये तेवढे कीवर्ड्स आहेत. ते जर लक्षात राहिले तर स्टेटमेंट इथं बघा, लक्षात घ्या. इथं काय केलंय? कीप सेव्हरल जॉब कशामध्ये? मेमरी मध्ये. पिक अँड बिगिन टू एक्झिक्यूट. कळलंय ना की पिक अँड बिगिन टू एक्झिक्यूट वन ऑफ द जॉब. पुढे काय सांगितलं? इव्हेंच्युअली त्याला काय करावं लागलं? वेट. कशासाठी? फॉर आयओ ऑपरेशन. फॉर आयओ ऑपरेशन. नॉन मल्टी प्रोग्रामिंग मध्ये सीपीयू कसा राहिला असता? मल्टी प्रोग्रामिंग मध्ये सीपीयू काय होतंय? सिम्पली स्विचेस टू अँड एक्झिक्यूट द अनदर जॉब. इथपर्यंत कळलं? परत सांगा. व्हेन 2 or more programs are residing in the memory at same time, then sharing the processor is referred as. Operating system keeps several jobs in the memory at a time. Operating system picks and begin to execute one of the job in the memory. मधीच काय आलं? Eventually the job may have to wait for some IO resources किंवा for some IO operation. मग जर समजा तो आयओ मध्ये गेला तर दोन केस आहेत. नॉन मल्टी प्रोग्रामिंग मध्ये सीपीयू वुड सिट आयडल. मल्टी प्रोग्रामिंग मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम सिम्पली स्विचेस टू द अनदर जॉब. कळले नक्की काय सांगितलं? ऑपरेटिंग सिस्टीम सिम्पली स्विचेस टू अँड एक्झिक्यूट द अनदर जॉब. इथपर्यंत कळलं? आता ऑपरेटिंग सिस्टीम दुसऱ्या जॉबकडे आली. आता परत त्या जॉबला काय पाहिजे? आयओ पाहिजे. परत त्या जॉबला काय पाहिजे? आयओ. बघा लक्षात घ्या, व्हेन दॅट जॉब नीड्स टू वेट, त्याला परत वेट करावं लागलं तर सीपीयू काय होईल? दुसऱ्याकडे स्विच. सीपीयू स्विच टू द अनदर जॉब. मग हे चालू राहील की नाही? एक प्रोसेस सीपीयू मध्ये गेली, तिथून कुठे गेली? आयओ. सीपीयू कसा चालला? बोंबलत पी2 कडे. बरोबर आहे की नाही? परत पी2 ला सीपीयू भेटला, परत पी2 सीपीयू मधून कुठे जाणार? आयओ मध्ये. परत सीपीयू कुठे झाला? पी3 कडे. परत पी4. कधीपर्यंत करणार? सो ऑन सो ऑन सो ऑन. कधीपर्यंत? ॲज लॉंग ॲज देर इज ऑलवेज सम जॉब टू. जोपर्यंत आपल्या मेन मेमरी मध्ये एक्झिक्यूट होण्यासाठी काही ना काहीतरी जॉब आहेत तोपर्यंत आपला सीपीयू आयडल राहणार नाही. कन्सेप्ट कळलाय नक्की? ॲज लॉंग ॲज देर इज सम जॉब टू एक्झिक्यूट सीपीयू विल नेव्हर बी आयडल. याच्यामुळे काय वाढलं सांगा? थ्रूपुट ऑफ द सिस्टीम इन्क्रीजेस. नक्की कन्सेप्ट कळलाय? पक्का सांगताय? सांगा. When 2 or more programs are residing in the memory at same time, then sharing the processor is referred as multi-program. नक्की कळले का रे? पुढे सांगा. Operating system keeps several jobs in the memory at a time. त्याच्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम picks and begin to execute one of the job in the memory. आता मध्येच काय झालं? Eventually the job may have to wait for some IO operation. मग नॉन मल्टी प्रोग्रामिंग मध्ये सीपीयू वुड सिट आयडल, पण मल्टी प्रोग्रामिंग मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम सिम्पली स्विचेस टू द अनदर जॉब. कळलं? ओके. सिम्पली स्विचेस टू अँड एक्झिक्यूट द अनदर जॉब. कळलं? आता परत अँड व्हेन दॅट जॉब नीड्स टू वेट त्यावेळेला परत काय होणार? सीपीयू विल स्विच टू द अनदर जॉब किंवा नेक्स्ट जॉब अँड सो ऑन. हे कधीपर्यंत? ॲज लॉंग ॲज
there are some processes, there are some jobs to execute. CPU will never be idle. आणि याच्यामुळे थ्रूपुट काय झाला? नक्की कन्सेप्ट कळला? पक्का पॉइंट पॉइंट सांगा, लक्षात राहते ना फक्त? ए बाबड्या व्यवस्थित समजून घ्या, पॉइंट पॉइंट बघूत. कशामधले सांगा? मल्टी प्रोग्रामिंग. कोणती ऑपरेटिंग सिस्टीम आहे? मल्टी प्रोग्रामिंग. आपण फक्त त्याच्यातले कीवर्ड्स लक्षात ठेवू म्हणजे लक्षात राहील बघा आपल्याला. मी तुम्हाला परत सांगते, थर्ड इयर सुरू झालंय तुमचं. 15 जुलैला कॉलेज सुरू होणार, मग तुम्ही शायनिंग मारणार ह्या भरोश्यावर जर बसले तर तुम्ही मोठ्या कॉलेजचे स्वप्न बघू नका. धोरणात राहा. फर्स्ट इयर सेकंड इयरला जे चाळे केले ते बंद करा, थर्ड इयरला थोडं धोरणात राहा. जर तुमचं त्या दिवशीचा सिलेबस त्या दिवशी जर पाठ होत नसेल तर आपण आपल्या आई बापाला तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाही, हे लक्षात ठेवा. मी परत सांगतोय, जेवढं झालं हे त्याच दिवशी पाठ झालं पाहिजे. सांगा पहिला कन्सेप्ट काय सांगा बोला. व्हेन टू ऑर मोर प्रोग्राम्स आर रिसाइडिंग इन द मेन मेमरी. अशा वेळेला आपण त्याच्यात काय करणार? शेअरिंग द प्रोसेसर इज रेफर्ड ॲज मल्टी प्रोग्रामिंग. पहिला पॉइंट कळला. सेकंड, ऑपरेटिंग सिस्टीम काय करते? कीप्स several jobs in the main memory. कळलं? at same time. त्याच्यानंतर काय करणार? ऑपरेटिंग सिस्टीम picks and begin to execute one of the job. कळलंय नक्की? पुढे काय झालं? इव्हेंच्युअली. स्टेटमेंट काय? इव्हेंच्युअली the job may have to wait for some IO operation. कळतं? हे कीवर्ड्स हे तुम्हाला काढता आले पाहिजेत. आन्सर लिहिल्यानंतर साईडला वर्ड काढून ठेवा, पाठ करायला सोपं पडेल. मग काय होईल सांगा? जर समजा नॉन मल्टी प्रोग्रामिंग आहे, आठवतंय, तर त्या ठिकाणी आपला सीपीयू कसा राहणार? आयडल. पण जर मल्टी प्रोग्रामिंग असेल तर त्या ठिकाणी आपला सीपीयू काय होणार? सिम्पली स्विचेस टू अँड एक्झिक्यूट द अनदर जॉब. कळलं? परत त्या जॉबला वेट करावं लागलं तर तो काय करणार? परत काय होणार? स्विचेस टू अनदर. अनदर अँड सो. कळलंय नक्की? नक्की कळलंय का? मग हे सगळं करत असताना एक मिनिट बाळांनो, सांगा पुढे काय सांगा? as long as there is some process to execute, CPU will never be idle. कधीच आयडल राहणार नाही. आणि त्याच्यामुळे काय झालं सांगा? थ्रूपुट काय झाले? 4 मार्काचा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. पॉइंट पाठ झाले तर आन्सर आहे. आता एक लक्षात घ्या, ऑपरेटिंग सिस्टीमचा एक फायदा आहे, तुम्ही जर थेरी लिहिले ना त्याच्यातला अर्धा मार्क सुद्धा कट करता येत नाही जर प्रॉपर असेल तर. नोट्सच्या पलीकडे जाऊ नका, मी तुम्हाला परत सांगतोय. इव्हन मॉडेल आन्सर पेपर पण बघू नका, कारण मॉडेल आन्सर पेपर मध्ये मी जे नोट्स काढले ते जी स्कीमचे 10 पेपर, आय स्कीमचे 5-6 पेपर, त्याच्यातून नोट्स काढलेत. तुम्ही जर विचार करत असाल की आम्ही मॉडेल आन्सर पेपर मध्ये घेतो, मॉडेल आन्सर पेपर मध्ये काही ठिकाणी शॉर्ट मध्ये आन्सर्स आहेत, ते प्रॉब्लेम होईल. तुम्हाला आता सांगतोय, जेवढं तुम्हाला नोट्स दिल्यात नोट्सच्या पलीकडे काही जाऊ नका. इथपर्यंत कळलंय? कोणती प्रोग्रामिंग झाली? मल्टी प्रोग्राम. आता याची डायग्राम काय बघा, लक्षात घ्या. ही डायग्राम सुद्धा आपल्याला पेपर मध्ये काढावं लागते. काय दिलंय बघा लक्षात बघा. आता ही जी सिस्टीम आहे, ही पहिली जी दिली, ही कोणती प्रोग्रामिंग आहे? युनि प्रोग्रामिंग. नाव जर बघा व्यवस्थित बघा, ही पहिली जी डायग्राम आहे, एकच प्रोग्राम आहे ना? पोंग्या हो, एकच प्रोग्राम आहे. इथं काय होतंय? रन म्हणजे एक्झिक्यूट. एक्झिक्यूट कुठं होणार? सीपीयू मध्ये. म्हणजे हा त्याचा कोणता टाइम आहे? सीपीयूचा टाइम. इथं काय करतोय? वेट कोणाचा? आयोचा. परत त्याला कोण पाहिजे? सीपीयू. रन म्हणजे काय? लक्षात येतंय का? रन होतं म्हणजे कुठं एक्झिक्यूट होणार? सीपीयू. वेट म्हणजे कोणासाठी? आयो. कळलं? म्हणजे इथं हा कशामध्ये सांगा? सीपीयू. इथं कोणाचा वेट करतोय? आयोचा. इथं परत कशामध्ये? सीपीयू. इथं कोणाचा वेट करतोय? आयो. कन्सेप्ट कळला? आता इथं एकच प्रोग्राम आहे म्हणून याला काय म्हटलं? युनि प्रोग्रामिंग. काय म्हटलं याला? युनि. आता मल्टी प्रोग्रामिंग आहे बघा, लक्षात घ्या. मल्टिपल प्रोग्रामिंग मध्ये काय झालं? हा पहिला प्रोग्राम आहे की नाही? हा काय होतंय सांगा? प्रोग्राम रन होतोय. कशामध्ये रन होतोय? सीपीयू मध्ये रन होतोय. इथं वेट करतोय की नाही? वेट कोणाचा करतोय? परत त्याला कोण अलोकेट झाला आणि परत काय करतोय? आयो. हे इथपर्यंत कळलं? डबे काढता येतील. पहिले रन आणि वेट. डायग्राम कळली? आता सेकंड प्रोग्राम आला, हा प्रोग्राम बी. आता या प्रोग्राम बी ला पहिले कोण पाहिजे? पहिले आयो. कसा? काय मी जीव देईन मी धडक. लक्षात घ्या,
मी डोकं धडकून घेईन आता सांगतोय. पहिले प्रोसेस आली, तिला सीपीयू पाहिजे, तिला सीपीयू द्यायचंय, पण सीपीयू तर P1 ला दिलाय. मग तिला काय करावं लागेल? वाट करावं लागेल. कोणाची वाट बघावं लागेल? सीपीयू ची. हा P1 बघा, मग इथं P1 एक्झिक्युशन झालं ना, तिथपर्यंत यांनी वाट बघितली की नाही? तिथून परत तिला कोण मिळाला? सीपीयू मिळाला. अरे कळलं का नक्की? इथं हिला सीपीयू मिळाला, इथं काय करते? वाट कोणाची बघती? आयो. रिक्षावाल्याची नाही, लक्षात घ्या. इथं परत कोणाला सांगा? सीपीयू. इथं काय? आयो. आता इथं सीपीयू परत कुठं भेटलाय? कळलं का? याचं रन कंप्लीट झाल्याच्या नंतर त्याला एक्झिक्यूट. लक्षात आलं? आता दोघांना कंबाईन केलं तर काय झालं बघा. हा P1 चा रन झाला, हा P2 चा रन, हा दोघांचा वेट. इथं परत ए रन झाली आणि बी. ए म्हणजे काय? P1. आणि इथं कोण रन झाली? P2. आणि हा काय? वेट. हे किती प्रोग्राम झाले? 2. ही डायग्राम आपल्याला काढायची नाही. कळलं का नक्की? ही आपल्याला डायग्राम काढायची नाही. आपल्याला कोणती डायग्राम काढायची? फक्त युनि प्रोग्रामिंग आणि मल्टी प्रोग्रामिंग. तर मल्टी प्रोग्रामिंग मध्ये ही डायग्राम काढायची. डायग्राम कळली की नक्की? सांगा आता, ही डायग्राम काढता येईल का मला? सांगा, ही लास्ट वाली सांगा. काय रे ह्या डायग्राम मध्ये? पांचट धंदे. सांगा. सगळ्यात पहिले काय झालं? हा, प्रोग्राम ए म्हटलं याला मी. ठीक आहे. या ठिकाणी ही टाइम लाईन काढूत आपण. ठीक आहे. या ठिकाणी आपण याला नाव देऊ प्रोग्राम बी, आणि या ठिकाणी याला नाव दिलं प्रोग्राम सी. हा, काढून बाळा कंबाईन. पहिले P1 P2 P3 तर काढा. तुमचं भलं सेकंड सेमिस्टर पासून तुमचं एवढं बरं झालंय. काय कळू नाही कळू, आपला रट्टा दणकून बसला पाहिजे. हा, इथून इथपर्यंत रन आहे ना, यालाच इथून खाली घ्यायचा असा. इथून इथपर्यंत याचा रन, इथून याला खाली घ्या, इथून इथपर्यंत याचा रन. समजे काही? अरे घन सोपो. हा, इथं रन, इकडं रन, इथं. कळलं? आता इथून पण काय करावं लागेल? यातलं रन काढून घ्या. चला, हा, याचा रन, ह्याच्या खाली, याचा रन, ह्याच्या खाली, आणि बाकी ठिकाणी मोकार वेट करायचा. हा, इथं रन रन रन. इथं मध्ये काय सांगा? वेट. इथं वेट, इकडं वेट, इकडं वेट, वेट वेट वेट. अरे कळलं बास ना, कव्हरला याचं वेट. आणि मग शेवटी काय करावं लागेल? त्याचं कंबाईन. कंबाईन मध्ये आता मला एक साधा हिशोब सांगा. नुसतं रन रन लिहून जमन का? नाही, कळलंच पाहिजे ना. मग हा रन कोणाचा आहे? ए चा. हा रन कोणाचा? बी चा. हा रन कोणाचा? सी चा. इथून इथपर्यंत मोकार वेटचा कार्यक्रम आहे ना भाऊ. कळतंय का रे? कळतंय ना? हा, कळलंच पाहिजे. हा, रन ए, हा रन बी, हा रन सी, इकडं वेट, आणि इकडं. कळलं का नक्की? हे काय झालं? मल्टी प्रोग्रामिंग. कळलं? त्याच्यामध्ये किती प्रोग्राम आले? 3. आणि पहिली डायग्राम कोणती काढायची? युनि प्रोग्राम. 2 प्रोग्रामिंगची काढ, कारण ते पण मल्टी प्रोग्रामिंग. पण एवढ्या डायग्राम काढत बसू नका. उगीच वेळ मिळालाय मग लातच घालीन कमटत. जेवढं सांगितलंय तेवढं. बळ स्वतः शायनिंग मारायची गरज नाही. माझा पाठ झालं होतं सर. मग मी काय विचार केला? एका मॉडेल आन्सर पेपर मध्ये हे तू जर तुझ्या मनाने विचार केला, तुझ्या विचाराचा मी जीवच घेईन. मी परत सांगतोय, डोकं लावायचं नाही. आपल्या देवाने थोडंच डोकं दिलंय, तेवढं डोकं फक्त पाठ करायला वापरा, बाकी डोकं लावू नका. कळलंय? मग असं ते एकदा एका ठिकाणी मी असं बघितलं सर, मग एका नोट्स मध्ये मी असं बघितलंय, आणि बुक मध्ये तर असं. तू काशी कर. कळलंय? तू एवढं जेवढं दिलंय तेवढं कर, आणि तुला जर 70 नाही पडले मग मला सांग. कळलंय? बाकी स्वतःचं काही डोकं लावू नको. कन्सेप्ट कळला? कोणता कन्सेप्ट? या मल्टी प्रोग्रामिंग. आपण आतापर्यंत काय काय बघितलंय लक्षात घ्या. सगळ्यात पहिल्या लेक्चर मध्ये आपण व्हॉट इज ऑपरेटिंग सिस्टीम, कंपोनंट ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम, जनरेशन ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम, इव्होल्युशन ऑफ कम्प्युटर सिस्टीम किंवा ऑपरेटिंग सिस्टीम, त्याच्यानंतर ऑपरेशन्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम, त्याच्यानंतर बॅच प्रोसेसिंग सिस्टम, आणि मल्टी प्रोग्राम. नक्की कन्सेप्ट कळला? पक्का? जेवढं झालंय तेवढं व्यवस्थित काय करा? लर्न करा. थांबायचं. चलो चलो ऑनलाईन बाय रे बाळांनो. सी यू टुमारो. हॅव अ नाईस डे. बाय.